उन्हाळा सुरू झाला की सर्वांनाच थंड प्यावे वाटते, थंड खावे वाटते. नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण एक युनिक रेसिपी पाहणार आहोत. तर आज आपण कच्च्या कैरीचे पन्ने पाहणार आहोत. खरंच ही रेसिपी तुम्ही एकदा बनवलात ना तर दरवर्षी अशाच पद्धतीने कैरीचे पन्ने बनवून प्याल. एवढी चवीला जबरदस्त ही रेसिपी तयार होते. तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल एवढी मस्त लागते. लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी कैऱ्या घेतल्या आहेत. तर कैऱ्या तुम्ही कोणत्याही घेऊ शकता, म्हणजे आंबट किंवा तोतापुरी अशी कोणतीही कैरी तुम्ही घेऊ शकता. तर कैरी पहिली स्वच्छ धुवून घेतल्या आहेत. तर यातले मी काही कैऱ्या बाजूला ठेवणार आहे. तर इथे मी 4 कैऱ्या घेते आणि 4 कैऱ्यांचे पन्ने आपण करणार आहोत. तर कैरी स्वच्छ धुतल्यानंतर ती कोरड्या कापडाने पुसून सुद्धा घ्यायची. त्यानंतर कैरीची जी वरची साल आहे ती काढून घ्यायची आहे. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करा. तुमचं एक लाईक आणि सबस्क्राईब माझ्यासाठी खूपच मोलाचं आहे. कैऱ्या सर्वच इथे मी सोलून घेतल्या. त्यानंतर आपल्याला या कैऱ्या कापून घ्यायच्या आहेत. तर मध्ये बाट आहे त्यामुळे कैरी अशा पद्धतीने कापून घ्यायची. पातळ स्लाईजमध्ये कापून घ्यायची, म्हणजे पटकन अशी शिजली जाईल यासाठी पातळ स्लाईजमध्ये कापून घ्यायची. आणि कैरीचे बारीक बारीक तुकडे तयार करून घ्यायचे, कापून घ्यायचे. तर अशा पद्धतीने तुम्ही कैरीचे पन्ने बनवले आहे का? नसलेच बनवले, कारण आपण या अगोदर कैरीचे पन्ने गूळ घातलेले बनवले आहे, पण असे कैरीचे पन्ने नाही बनवले. त्यानंतर सर्वच कैरी इथे मी कापून घेतली. त्यानंतर एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले आणि त्यामध्ये सर्वच कैरीचे जे तुकडे आहेत ते घालून घेतले. कैरीचे तुकडे घालून घेतल्यानंतर छान असे हे बॉईल करून घ्यायचे आहेत. अगदी 5 मिनिटामध्ये हे व्यवस्थित असे बॉईल होतात. तर सुईच्या साहाय्याने इथे पाहते पटकन असे हे शिजले गेले आहेत. गॅस बंद करून घ्यायचे आणि हे कैरीचे तुकडे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे झाऱ्याच्या साहाय्याने. तर सर्वच काढून घेतले. गरम आहेत पण थंड झाल्यानंतर हे आपल्याला मिक्सरमधून लावून घ्यायचं आहे. तर इथे मी त्यामध्येच थोडासा पुदिनासुद्धा घालून घेतला आहे, म्हणजे 10 ते 15 पाने पुदिन्याची घालून घेतली आणि हे मिक्सरमधून बारीक दळून घ्यायचे. इथे छान अशी ही पेस्ट तयार करून घेतली. त्यानंतर ही पेस्ट आपली आहे ती जवळजवळ 1 वाटीवर तयार झालेली आहे. यामध्ये काळे मीठ पाव चम्मच, साधे मीठ पाव चम्मच, अर्धा चम्मचभर भाजलेल्या जिऱ्याची पावडर, पाव चम्मच वेलची पावडर, त्याने सुगंध खूप मस्त येतो आणि चवीला सुद्धा हे पन्ने छान लागते. त्यानंतर 1 वाटीवर साखर घालून घेतली. साखरेचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. कैरी जास्तच आंबट असेल तर साखरेचे प्रमाण थोडेसे वाढवलात तरीसुद्धा चालेल. आणि रंग हिरवागार येण्यासाठी यामध्ये मी थोडासा फूड कलर घातला आहे, म्हणजे हिरवा रंग घातला आहे. आणि हे मिक्सरमधून बारीक एकदम दळून घ्यायचे. इथे पाहताय छान असे हे आपले पन्ने तयार झालेले आहेत. खरंच जबरदस्त हे दिसत आहे. तुम्ही फूड कलर नाही घातलात तरीसुद्धा चालणार आहे. त्यानंतर एक चाळण घेतली आणि एक बाऊल घेतला आहे आणि चाळणीवरती हे सर्व मिश्रण आहे ते काढून घ्यायचे आणि हे घालून घ्यायचं आहे, कारण एखाद वेळी जास्तीचा काही तुकडा वगैरे असेल तर तो पडला जाईल, घालला जाईल त्यामुळे. आणि इथे पाहताय तुम्ही व्यवस्थित असे मी हे मिश्रण आहे ते गाळून घेतले. गाळून घेतल्यानंतर हे पाहताय तुम्ही किती सुंदर दिसत आहे आणि अजिबात यामध्ये जाड काहीच नाही आहे. एकदम बारीक अशी पेस्ट तयार झालेली आहे आणि हे अशीच आपण फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचे, म्हणजे जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही हे यातले 2 ते 3 चम्मचभर ग्लासमध्ये टाकून याचे पन्ने तयार करू शकता. तर काचेच्या भरणीमध्ये हे भरून ठेवायचे. आता लगेचच आपण हे याचे पन्ने तयार करून दाखवते मी. तर त्यासाठी 2 ग्लास घेतले आणि त्यामध्ये आईस ट्यूब घालून घेतले आहेत.
आणि तुम्ही नाही घातलं आईस ट्यूब तरीसुद्धा चालणार आहे, पण इथे मला थंडगार प्यायचे आहे, त्यामुळे इथे मी आईस ट्यूब घालून घेतले आणि 2 चम्मचभर मिश्रण घालून घेतले. पन्ने घालून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये माठातले पाणी घालायचे. खरंच एक नंबर आपले हे कच्च्या कैरीचे पन्ने तयार होते. अजिबात गुळाचा वापर न करता छान असे हे पन्ने आपले तयार झालेले आहे. कडकडत्या उन्हामध्ये अशा पद्धतीने दुपारच्या वेळी तुम्हाला थंडगार प्यावे वाटते तेव्हा अशा पद्धतीने हे कैरीचे पन्ने बनवून प्या. खरंच खूपच मस्त लागते. आणि हे आपल्या इथे कैरीचे पन्ने तयार झालेले आहे. तर यामध्ये आपण सर्वच काही घातलेले आहे. पुदिना घातलेला आहे आणि काळे मीठ, साधे मीठ असे सर्वच घातलेले आहे. त्यामुळे पोटाला सुद्धा थंडावा मिळतो. अशा पद्धतीने हे कैरीचे पन्ने एकदा नक्कीच तुम्ही ट्राय करून पहा. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.